आपण CV मध्ये ट्राय करतो की सगळं टाकायचं, मी हे करून घेईल, मला हे येतं, मला हे पण येतं, मला ते पण येतं, मला सगळं येतं. तर तुम्ही ओव्हर त्यांना कमिटमेंट दिल्या आणि जर तुम्ही खोटं बोललात, लेटर त्यांना हे कळलं की तुम्हाला काम नाही येत किंवा ही गोष्ट तुम्हाला नाही माहिती, देन एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला कळलं आहे की आपल्याला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आहे, सो व्हॉट यू शुड ट्राय, जर 9 वाजता मीटिंग असेल आणि तुम्ही 9 वाजून 1 मिनिटांनी जरी जॉईन झालं, देन नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या जॉबची इंटरव्ह्यू देतात तेव्हा तुम्हाला रिजेक्शन येण्याचे टॉप 5 रिझन्स मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. बिकॉज मी जेवढ्या पण लोकांशी सोशल मीडिया थ्रू बोलतो, बाय द वे माझं इंस्टाग्राम चॅनल पण आहे आणि यूट्यूब चॅनल पण आहे आणि फेसबुकवर पण आहे. सो प्लीज ऑल्सो फॉलो दिस चॅनल सो दॅट इट हेल्प्स मी आउट. तर बऱ्यापैकी लोकांची एकच कंप्लेंट असते की मी खूप सारे ॲप्लिकेशन केले पण मला रिजेक्शन येत आहेत, आणि रिजेक्शनचं रिझन कधी कधी मेन्शन असतं, कधी कधी नाही असतं. बट देर इज वन कॉमन लाईन, वी हॅव फाउंड अ बेटर सुटेबल कॅन्डिडेट, आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत हा जॉब. आणि याचं सगळ्यात मोठं रिझन आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. बिकॉज माझ्या मते जर्मनीमध्ये 50% टेक्निकल स्किल्स काम करतात, 50%मध्ये येतं तुम्ही कल्चरली फिट आहात की नाही, प्लस तुमचा ॲटिट्यूड. अँड दिस 2 रिझन्स आर द मेन थिंग फॉर रिजेक्शन. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या 5 गोष्टी सांगणार आहे ज्या मला इथे असताना कळाल्या. मी मागच्या 6 वर्षापासून जवळपास इथे राहतोय आणि ट्राय करतोय आपल्या कम्युनिटीला हेल्प करण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ अँड लेट्स सी व्हॉट आर दिस कॉमन मिस्टेक्स. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, बिकॉज हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करू शकतो जर्मनीच्या जॉबसाठी. सो मिस्टेक नंबर 1, द पंच्युअलिटी. जर्मनीमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल की पंच्युअलिटीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. वेळेवर न येणं यांनी रिझन देणं हे आपल्याकडे खूप कॉमन आहे, बट जर्मनीमध्ये इट्स अ रेड फ्लॅग. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत भावांनो, जर 9 वाजता मीटिंग असेल आणि तुम्ही 9 वाजून 1 मिनिटांनी जरी जॉईन झालं, देन इट्स लेट. ऑर तुम्ही 9 वाजता जरी आलं तरी पण इट्स लेट. सो यू हॅव टू बी इन द मीटिंग ॲट 8:59, और तुम्ही 5 मिनिटं आधीच प्रिपेअर्ड असले पाहिजे त्या मीटिंगला जॉईन होण्यासाठी. बिकॉज टाईम इज मनी हे तुम्ही ऐकलं असेल, आणि जर्मनीमध्ये इट्स द रिॲलिटी. आणि जर तुमची इंटरव्ह्यू शेड्यूल झालेली आहे तर ट्राय करा की 1 मिनिट आधीच त्या मीटिंगमध्ये एंटर करायचं. अँड आय नो यू कॅन वेट इन द लॉबी, बट इफ यू गिव्ह द रिझन की नेटवर्क इश्यू होता, मी बाहेर होतो, माझं लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला होता, दे डोंट केअर. ते हाच विचार करता की जर हा व्यक्ती मीटिंगमध्येच लवकर येऊ नाही शकत तर प्रोजेक्टेड डेडलाईन्स किंवा टाईट शेड्यूलमध्ये कसं काम करेल, आणि रिझन्स देणं हे त्याच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे. हे पण एक चुकीचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतो. सो इफ यू आर नॉट पंच्युअल देन यू आर कन्सिडर्ड ॲज अनप्रोफेशनल हिअर इन जर्मनी. मिस्टेक नंबर 2, ओव्हर सेलिंग और ओव्हर ब्लफिंग इन द CV. तर ही दुसरी सगळ्यात मोठी चूक असते. आणि यामध्ये आपण काय करतो की जसं इंडियामध्ये आपल्याकडे एक सवय, मी हे करून घेईल, मला हे येतं, मला हे पण येतं, मला ते पण येतं, मला सगळं येतं. आपण CV मध्ये ट्राय करतो की सगळं टाकायचं, बिकॉज येस आपल्या सगळ्यांना डेस्परेटली जॉब हवा असतो. आणि माझ्याबरोबर पण तेच झालेलं आहे. मी पण तेच करायचो इंडियामध्ये. जेव्हा मी कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू द्यायचो, मला असं वाटायचं की CV मध्ये टाकायचं, आणि जेव्हा ते विचारतात समोर, हो हो येस 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 मला येतं, मी ट्राय करेल, मला येतं असं बोलतो. बट जर्मनीमध्ये तसं बिलकुल चालत नाही. जर्मनीमध्ये इफ यू डोंट नो देन यू हॅव टू से इन द इंटरव्ह्यू इटसेल्फ की मला येत नाही. बिकॉज जर तुम्ही ओव्हर त्यांना कमिटमेंट दिल्या आणि जर तुम्ही खोटं बोललात अँड देन लेटर त्यांना हे कळलं की तुम्हाला काम नाही येत किंवा ही गोष्ट तुम्हाला नाही माहिती, देन इट इज अ बिग प्रॉब्लेम. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की जर तुम्ही CV मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे की एखादी सॉफ्टवेअर मला येतं आहे, तर त्याच्याबद्दल ते तुम्हाला डीप डाऊन करून प्रश्न विचारतात. आणि त्या प्रश्नांचं उत्तर जेव्हा आपण घुमवून फिरून देतो तेव्हा त्यांना लगेच समजून जातं की याला याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. सो माझ्याकडनं एवढंच मी सांगेल की डोंट ब्लफ. इफ यू डोंट नो जस्ट से आय डोंट नो. इट्स ओके टू से नो इन जर्मनी. पण खोटं बोलून जर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला जॉब भेटून जाईल तर इट्स अ बिग मिस्टेक फ्रॉम आवर साईड. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल त्याचा अर्थ एकच की तुम्ही जर्मनीबद्दल सिरियस आहात. मग ते स्टडी असो किंवा मग जॉबसाठी. इंस्टाग्राम रील्स बघून तर प्रत्येकाला वाटतं की आपण जर्मनीला लगेच जायला, बिकॉज इंस्टाग्राममध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईड दिसते. पण जर्मनीमध्ये होणारा स्ट्रगल, प्लॅनिंग, मिस्टेक्स याबद्दल काहीच कोणी बोलत नाही. म्हणूनच मी चालू केलंय एक 1-on-1 कॉल सर्व्हिस टॉपमेटची. तर या सर्व्हिसमध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही मला DM करू शकता किंवा माझ्याबरोबर 1-on-1 कॉल पण घेऊ शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टॉपमेटची लिंक दिली आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की टॉपमेटवर जाऊन कॉल शेड्यूल करायचा आहे आणि डिरेक्टली माझ्यासोबत बोलायचं. गणपती बाप्पा मोरी. मिस्टेक नंबर 3, लॅक ऑफ कंपनी रिसर्च. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीला अप्लाय करता किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला कळलं आहे की आपल्याला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आहे, सो व्हॉट यू शुड ट्राय की त्या कंपनीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. म्हणजे काय की ती कंपनी कुठल्या लोकेशनमध्ये आहे, त्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात, त्या कंपनीचा मेन गोल काय आहे, त्या कंपनीमध्ये काय बनलं जातं किंवा त्या कंपनीचं प्रोडक्शन काय आहे, त्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग काय आहे. बिकॉज इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तुम्हाला एक जनरिक प्रश्न विचारला असतो, वाय यू चूज अस.
तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा हे रिसर्च केलेला असतो तेव्हा तुम्हाला इझिली देता येतं. बिकॉज आय फाउंड XYZ थिंग इन युअर कंपनी आणि मला असं वाटतं की माझी नेक्स्ट करिअर स्टेप ही असायला पाहिजे, म्हणून मी तुमची कंपनी चूज केली. आणि त्यांना हे उत्तर बिलकुल नको आहे की यू आर अ ग्लोबल ब्रँड, इट वॉज माय ड्रीम टू कम इन टू युअर कंपनी, बिकॉज हे सगळं फेक वाटतं आणि जर्मन लोकांना शुगर कोटिंग केलेली बिलकुल आवडत नाही. आणि जर तुम्ही वेबसाईटवरती ऑलरेडी वाचला असेल तर त्यांनी तिथे एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं असतं की त्यांचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय असणार आहे. देन यू कॅन आस्क देम की तुमच्या ह्या प्रोजेक्टबद्दल मला इन्फॉर्मेशन पाहिजे, किंवा ह्या वेबसाईटवरती मी हे वाचलं होतं तर मला याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतात का. बिकॉज जर तुम्ही त्या कंपनीमध्ये इंटरेस्ट नाही दाखवला ना तर त्यांना असं वाटतं की तुम्हाला फक्त एक रँडम तुम्ही जॉबला अप्लाय केला अँड त्या रँडम जॉबला तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल शेड्यूल झाला विच यू आर नॉट एट ऑल इंटरेस्टेड. आणि मोस्ट ऑफ द कंपनीजला हे माहिती आहे की बऱ्यापैकी लोक व्हिसासाठी फक्त जॉबला अप्लाय करतात अँड दे आर नॉट सिरियसली इंटरेस्टेड इन दिस कंपनी. सो ट्राय करा की त्यांना तुमच्या साईडने एफर्ट्स दिसले पाहिजे की ह्या टॉपिकमध्ये तुम्ही कंपनीबद्दल सर्च केलं आहे अँड यू आर डॅम सिरियस अबाउट दिस जॉब. मिस्टेक नंबर 4, बीइंग प्रोसेस ओरिएंटेड. म्हणजे काय की इथे मला जी चूक मी जी ऑब्झर्व केली आहे की जर्मनीमध्ये असं असतं, ऑर रॅदर आय वुड से फर्स्ट आय स्टार्ट विथ इंडियन, की इंडियामध्ये आपण जसं एखाद्याला एक्सप्लेन करतो की मी हे काम केलं, XYZ काम केलं, XYZ गोष्टी मी केल्या. तर प्रॉब्लेम इज की जर्मनीमध्ये दे डोंट वॉन्ट की मी हे काम केलं. जर्मनीमध्ये दे वॉन्ट की हाऊ डिड यू डू दॅट वर्क. सो इफ यू हॅव मेन्शन्ड एनी प्रोजेक्ट इन युअर CV की मी ह्या प्रोजेक्टवरती काम केलं आहे, डोंट से की मी या प्रोजेक्टमध्ये हे केलं आहे, मी ह्या प्रोजेक्टमध्ये केलं आहे. इन्स्टेड ऑफ दॅट ट्राय टू टेल देम की आमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये हा प्रॉब्लेम आला होता आणि तो मी असा सॉल्व्ह केला. सो दे आर इंटरेस्टेड इन हाऊ डिड यू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला आहे, तर त्या प्रोजेक्टमध्ये जर तुमचा तो रोल कोणाला तरी हेल्प केलं म्हणजे त्या प्रोजेक्टमधली क्रिटिकल प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला, देन इट्स अ व्हेरी गुड इम्प्रेशन ऑन देम, बिकॉज त्यांना असं वाटतं की तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्हर आहात. आणि खोटं बोलण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप त्यांना प्रोसेस सांगा की हा प्रॉब्लेम होता, ह्या प्रॉब्लेममुळे इथे इफेक्ट होत होता आमच्या प्रोजेक्टमध्ये, आणि त्यानंतर त्यांना सांगा की कसं तुम्ही ते सॉल्व्ह केलं. बिकॉज जर तुम्ही ही प्रोसेस एक्सप्लेन नाही करू शकत तर त्यांना तुमच्या कॅपॅबिलिटीवरती डाऊट येतो आणि हा डाऊट मग पुढे रिजेक्शनमध्ये कन्वर्ट होतो. सो ट्राय टू एक्सप्लेन देम इन अ गुड वे, इन अ क्लिअर फॉर्मॅट, अँड घाईघाईमध्ये एक्सप्लेन नका करू. एखादी गोष्ट जर त्यांना एक्सप्लेन करताय तर डू इट स्टेप बाय स्टेप, स्लोली, कामली, सो दॅट त्यांना हे अंडरस्टँड होईल की यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. मिस्टेक नंबर 5, आणि मला असं वाटतं की ही सगळ्यात इम्पॉर्टंट मिस्टेक आहे, ही खूप लोक करतात की एंडला जेव्हा आपली इंटरव्ह्यू एंड होते तेव्हा ते तुम्हाला एक्सप्लिसिटली विचारतात की डू यू हॅव एनी क्वेश्चन्स. सो नॉट बीइंग रेडी फॉर दिस टॉपिक इज अ बिग रेड फ्लॅग. यू हॅव टू आस्क देम क्वेश्चन्स. बिकॉज जर तुम्ही म्हटले की नो आय डोंट हॅव एनी क्वेश्चन्स, त्याचा अर्थ सरळ असा होतो की याला या कंपनीमध्ये एवढा काही इंटरेस्ट नाही आहे. बिकॉज मला असं वाटतं, मी जो फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं की कंपनीबद्दल थोडी माहिती ठेवा, तर ह्या पार्टमध्ये तुम्ही त्या कंपनीच्या बद्दलच्या माहितीचे प्रश्न त्यांना विचारू शकता, सो दॅट त्यांना पण तुमच्या प्रश्नांवर उत्तर देता येईल अँड त्यांना पण कळेल की तुम्ही रिअली जेन्युनली इंटरेस्टेड आहात या कंपनीला जॉईन करण्यासाठी. आणि एक टिप मी माझ्याकडनं देईल की 2-3 प्रश्न तुम्ही टीमबद्दल विचारू शकता, वर्क कल्चरबद्दल विचारू शकता की मी असं ऐकलं होतं किंवा इंटरनेटवरती मी हे व्हिडिओ बघितले होते, तर कॅन यू प्लीज एक्सप्लेन मी अबाउट दिस टॉपिक, सो दॅट ते लोक तुम्हाला एफर्ट्स घेऊन सांगता सुद्धा की येस ही गोष्ट अशी आहे, ही गोष्ट तशी आहे. सो मेक इट अ हेल्दी कन्व्हर्सेशन अँड अ कन्व्हर्सेशन कॅन हेल्प यू टू गेट दॅट जॉब. तर मित्रांनो, ह्या होता 5 चुका ॲज पर मी ज्यामुळे टॅलेंटेड लोकांना रिजेक्शन येत आहेत. तुम्हाला यामधली कुठली मिस्टेक इम्पॉर्टंट वाटली किंवा वेगळी वाटली, अँड इंडिया वर्सेस जर्मनीच्या वर्क कल्चरमधले काय डिफरन्सेस तुम्हाला असं वाटतं की भारी आहेत किंवा ह्या पॉईंटवरती पुढे जाऊन व्हिडिओ बनवला पाहिजे, ते पण मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही ऑलरेडी एक जर्मन इंटरव्ह्यू दिला आहे, तर मला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर या व्हिडिओमधनं तुमची थोडीसुद्धा हेल्प झाली असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, बिकॉज द गोल इज टू ग्रो टुगेदर. तर भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.